तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. तुम्हाला दिसत असेल मागच्या मागं हे पूर्ण जे आपली केसर आंब्याची फळबाग आहे. त्याच्यानंतर या साईडला जी आहे ही पूर्ण मोसंबीची फळबाग आहे, जी काय आपल्या फक्त 2 वर्षाची मोसंबीची फळबाग. त्याच्यानंतर या साईडला जी दिसत असेल तुम्हाला, ही पण आहे आपली मोसंबीची फळबाग, पण ही आहे 3 वर्षाची मोसंबीची फळबाग दिसत असेल. समोर आहे आपलं घर. त्याच्यानंतर इथं खाली आहे माझ्यासोबत बसलेली आपली लिली. तर आपल्याला सध्या काही काम नाही मित्रांनो. एक 4 दिवसापासून आपल्याला नाही का फक्त चालू आहे शेतामध्ये चक्कर मारायचं, पाणी लावायचं काम. मोसंबीच्या फळबागेला पाणी लावायचं, टरबूजाला पाणी लावायचं. टरबूज दाखवतो तुम्हाला बघा, किती अशी मस्त पद्धतीने ते टरबूज बघू शकता तुम्ही बघा. हे झालेले जवळजवळ 4 किलो, 3.5 किलो, 3 किलो, 2.5 किलोच्या पुढे जे आपलं टरबूज आहे सध्या. आणि आपलं नियोजन झालं तर जवळजवळ 8 दिवसापूर्वी तिथं जे तुम्हाला खत वगैरे पूर्ण असं दिसतंय, हे खत आपल्याला पूर्ण फळबागेमध्ये टाकायचं होतं. ते आपण टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपलं नियोजन होतं की आपण रोट्या वगैरे मारून घेऊ नाही का पूर्ण. पण एक विचार आला नंतर की आपल्या ज्या शेतामध्ये सध्या आहे टरबूज, त्याच्यामुळं पूर्ण काम आपण एकाच टायमाला करू. 2-2 वेळा काम करायला जे त्रास होईल आणि आपला वेळ पण वाया जाईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला एकदाच पूर्ण वावरामध्ये रोट्या मारता येईल. म्हणजे टरबूज निघलं तर पूर्ण घाण पण साफ करता येईल एका टायमाला. तर असं नियोजन आता झालेलं आहे. तर 3-4 दिवसानंतर आपले टरबूज चाललं जाईल. मग त्याच्यानंतर आपण जे पूर्ण रोट्या वगैरे मारून घेऊ. म्हणजे आपलं 15 एप्रिल पर्यंत जे काम पूर्ण वावर जे एकदम मस्त राहील. तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. धन्यवाद.